विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। कोण हुच्चे नाही। मुल्ला साहेब जेव्हापासून आले तर तेव्हापासून इथं कमीत कमी 60-70 पोल इथं बसवलं गेलं आणि जरा रोडची सुधारणा झालेली आहे। आपल्या नगरचं नाव घ्या। यमलवाडा नगर, अरुणादाई नगर, 2 नगर मिळून 1 नगर आहे। ज्या वेळेस नगरसेवकांचा पद होता त्यावेळेस नगरसेवक इथं येऊन झाकले का? कधी झाकले नाहीत, मत घेतले निघून गेले। मग तुम्ही आतापर्यंत का बसला? तिला विचारलं नाही का आहेत का दुबईला गेले तर हे सुद्धा माहित नाही। कॉन्टॅक्ट नंबर नाही। कोणताही नगरसेवक इथं इलेक्शन झाल्यानंतर आलेला नाहीये, कोणतीही दखल घेतली नाही। इलेक्शन फक्त मुल्ला साहेब हे स्वतः येऊन इथं कोणत्याही गोष्टीची दखल घेतात। फक्त मुल्ला साहेब काय तर काम करून जाते इथं आले म्हणजे वायपट जात नाही। काही छोट्या मुलांना धोका आहे, कोणताही साप बिच्छू असू द्या, कोणताही प्राणी असू द्या, रात्रीचे लाईटचे पोल त्या गल्लीला नाहीये, पाण्याची व्यवस्था नाहीये। लोकांनी पाण्याची व्यवस्था कशी करावी हे पण काय प्रॉब्लेम आहे ना प्रत्येक एक गोष्टीचं। हे नळाचा प्रॉब्लेम कोणताही नगर असू दे, पद असू दे, माजी असू दे, त्यांनी येऊन एकदा दखल घ्यावी। ही वस्ती त्यांचीच आहे, त्यांचीच जिम्मेदारी आहे की बाबा इथं भविष्यात कोणतं फ्युचर येते काय येते त्यांची जबाबदारी हे त्यांनी पार पाडावी, एवढीच आमची विनंती आहे। बाकी आम्ही दुसरं काही व्यतिरिक्त मागणी करत नाही। 8 वर्ष झालं येऊन येते ना, 8 वर्ष झालं, पण 8-15 वर्ष इथं राहतात वस्तीत लोक। लोकांना कोणतीही सुख सुविधा पुरवत नाहीयेत। फक्त लाईटचे पोल आलेत, काही लेन मध्ये आलेत, काही लेन मध्ये आलेले नाहीयेत। पुढच्या लेन मध्ये पाणी पण नाही, लाईटचे पोल पण नाही। इथं कुठे आहे ना, चाळी नाही, गटारी नाही, कोणती सुविधा इथं पुरवली। आता जेवढे लाईटचे पोल आलेत त्याला पाठपुरावा कोण केलेत? मुल्ला साहेब म्हणून त्यांनी केलेलं आहे। मुल्ला साहेबांनी त्यांनी ना पोलचं आहे ना अर्ज टाकला होता। त्यांना काही अर्धेच त्यांची पण मागणी अर्धीच पूर्ण केलेली आहे। त्यांना काहीतरी 120 खांब त्यांनी मागितले होते, त्यांना फक्त 60 मिळाले आहेत आणि बाकी 60 त्यांना मिळाले नाहीयेत। आता येणाऱ्या महानगरपालिकामध्ये जर मुल्ला साहेबाला निवडून आणायचं असेल तर तुमचे कितपर्यंत प्रयत्न असेल? आमचे 100% प्रयत्न असतील, कारण त्यांचं काम आम्ही स्वतः डोळ्यात देखत बघितले, त्यांचं प्रत्येक गोष्टीची दखल आम्ही बघितली। त्यांना आमचं समर्थन नक्कीच असणार आहे। जर समजा ऐन टायमाला जर जे पहिले नगरसेवक होते ते जर परत तुम्हाला असं खोटे आश्वासन देत जर तुम्हाला पुढे केलं तर 15 वर्ष झालं, जो एक माणूस जेव्हा समोर आमचा येतोय आम्ही त्यालाच गृहीत धरणार ना। कोणताही नगरसेवक आला तर कुठे आले, त्यांनी काय सुख सुविधा दिली ते आम्ही त्यांना विचारपूस करू। आता हे तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मुल्ला साहेबांनी आज जे यमलवाड्यामध्ये हे काम जे सुरुवात केलेली आहे, आत्मदहनचा इशारा दिला होता तिथं। तर कमीत कमी जेवढं प्रयत्न होईल तेवढं प्रयत्न करून आता थोडं कुठंतरी काम चालू झालंय। तर याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्यांच्या प्रयत्न धन्यवादच मानायला पाहिजे। धन्यवाद मानून आणि त्यांच्या प्रयत्नामुळे हे सर्व होते ते आमच्यासाठी चांगलंच आहे। कोणतरी आमची दखल घेते, आमच्या प्रयत्नांना आमच्या जे मागणी आहेत त्यांना पूर्ण करते, आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। कारण आमचा प्रश्न ठीक आहे, बाकी लोकांचं पण इथं खूप सारे स्त्रिया आहेत ज्यांना पाण्यासाठी खूप धावपळ करावं लागते। सर्व काय काम सोडून हे पाणी आलं, टँकर आलं, टँकर येतं 3-4 दिवसात एकदा टँकर येतं, त्याच्यासाठी पण आहे ना कमीत कमी 15 ते 20 जण भांडण करत असतात एक टँकर मध्ये। तर पाणी पण नियमित पुरवलं तर आमच्यासाठी ते पण गोष्ट योग्यच आहे। पहिले इथं पाणीची टँकर येत नव्हते, तर जिथपर्यंत पत्र देऊन ते मुल्ला साहेबांनी त्याला प्रयत्नाला यश भेटलं। त्यांना थोडस प्रॉब्लेम आहे, तरी पण वेळेवर पाणी येत नाही तरी आले येत पाणी येते त्यांच्या प्रयत्नामुळे, खांब पण आले त्यांच्या प्रयत्नामुळे। आमचं फक्त एवढंच म्हणणं, जे काही माझे असू दे किंवा पदवर असू दे, ते नगरसेवकांनी या दखल घेतल्या नाही जे मुल्ला साहेबांनी घेतल्या आमच्यासाठी। करावं लागली ती गटारचं आणि लाईटीचं आणि ड्रेनेजचं आणि रोडचं हे सगळं प्रयत्न करायला लागले। एवढ्या दिवस काय नव्हतं, आता सर्व करायला लागलेत मुल्ला साहेब। आता तुम्ही असल्या अवस्थेमध्ये राहता, असं भांडे धुणे घासता, एवढं तुमच्या कंपाऊंड मध्ये आजूबाजूच्या प्लॉटला एवढं सगळं घाण आहे, तर तुम्हाला कसं राहायला कसं योग्य वाटतंय तुम्हाला? 100 फुटापासून आम्ही गटार पाणी सोडतो। आमच्या हे करून सर्व हे येतात डुकर आणि त्याच्यामध्ये साप हे ते सर्व आम्ही ह्याच्यामध्येच दिवस काढायचं चाललंय आमचं। तुम्हाला कितपट एवढं योग्य वाटतंय तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही घासत बसता? जर नगरसेवक जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने सगळं करून दिलं असतं तर करून दिलं की
वेगळंच वाटणार की आम्हाला चांगल्या पद्धतीने करून दिलं तर आम्हाला वेगळं वाटणार. जे पहिले नगरसेवक होते त्यांचा पद आता संपला. जर तेच नगरसेवक ह्या काळामध्ये जर आले परत तुम्हाला मत द्या म्हणून मागायला, कशाला द्यायचं? एवढं सारं आम्हाला मुलासाहेब करून द्यायला लागले, आम्ही कशाला त्यांना मत द्यायचं? मुलासाहेबाला द्यायचं आम्ही मत. हमारा भी नहीं ऐसा है, साहब लोगों के हाथ में रहता. वो साहब लोगों को जो बात कर को उनके बोल को कर को जो काम करते हैं वो बहुत बड़ी बात है. पद नहीं अब ना कल पे एक एग्जाम बड़ा हाथ में विनती ये रुकेले और नगर सेवक रुकेले. तुम्हारा काम रहा, तुम पहले इनको बोलेंगे. क्यों? ये तुम्हारा हर एक चीज को दखल देते, काम देखते करके तुम इनको बोलेंगे. नगर सेवक आता नहीं तो तुम किसको बोल सकते? ये बेचारे भी ये सोचने वाले इंसान कुछ पद नहीं रहो को अपनी गड्डी में आता था जाता था, ये खंबे करे ये लाइट करे, ये सोचेंगे ना इंसान भी, पब्लिक भी क्या पब्लिक क्या होता है नहीं समझता. 60 पोल लाया, मैं 120 की मांगनी करा था. 60 पोल दिए पूरे एरिया के अंदर, जहाँ जहाँ जरूरत है वहाँ पर पोल डाला. सही है. वो लेके एक नगर में अभी समझो एक 5 भी लगने के रहेंगे तो वहाँ 5 बेटा हो जाए. यहाँ पर हर एक नगर में जहाँ जरूरतमंद आहे वहाँ जेव्हापासून आले ना तेव्हापासून सुधारणा झाली. झाले आपल्या एरियाची. कसं मुलांचं लक्ष टँकर येत होता. फवारण्यावाला येत नाही, मच्छरवाला येत नाही. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.